नाशिक शहरातील पंचवटी परिसरात संताजी महाराज जगनाडे यांची 401वी जयंती काल मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात पंचवटी कारंजा येथे संताजी महाराजांच्या प्रतिमेला कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गजानन शेलार, मर्चंट बँक संचालक भानुदास चौधरी व नरेंद्र पोवार, मीना चौधरी सह 9 न्यूज महाराष्ट्रचे संचालक किशोर बेलसरे, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस उज्ज्वला किशोर बेलसरे, शैला नेरकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून रथयात्रेची सुरुवात करण्यात आली। ही रथयात्रा पंचवटी कारंजा, गजानन चौक, जुना आडगाव नाका या मार्गे कृष्णनगर ते आठवण लॉन्स पर्यंत काढण्यात आली। या स्वागत यात्रेचं श्रीकृष्ण नगर इथं बेलसरे परिवाराच्या वतीनं भव्य आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी 9 न्यूज महाराष्ट्राचे संचालक किशोर बेलसरे व सौ उज्ज्वला किशोर बेलसरे, माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी सर्व पुरुष व महिला यांचा सत्कार केला। यात्रेनंतर आठवण लॉन्स इथं पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी मंडळाकडून पंचवटी समाज भूषण हा मानाचा पुरस्कार कैलासवासी शेखर बेलगावकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला। पुरस्कार त्यांच्या परिवाराने स्वीकारला। त्यानंतर विविध मान्यवरांनी समाजासाठी मार्गदर्शनपर विचार मांडले। या प्रसंगी कार्याध्यक्ष गजानन शेलार यांनी देखील समाजाला एकजूट राहण्याचं आवाहन केलं। स्वागत केलं ऐकलं बेलसरे हे तसे चॅनलवाले आहेत, हे नाही चॅनल चालवते त्यांचे, ते चालवते आहे उपस्थित आहे, हे पण उपस्थित आहे। आमच्या सारख्यांना फार त्रास देत, तर मी त्यांचा मतदार असतो तर 100% मी मत दिलंच आहे। पक्ष कोणता पण असतो, पण माणूस चांगला आहे। या ठिकाणी सन्माननीय सागरजी करपे, उज्ज्वलाताई बेलसरे, सर्व सन्माननीय मंच, आमचे बेलगावकर, त्यांना राग यायचा, तब्येत मस्त आहे, आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनी क्षीरसागर ताई सूत्रसंचालन करतात। तर सरचिटणीस महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे भूषण कर्डिले यांनी देखील आपल्या कडक भाषणात समाजाला एकजूट राहून भविष्यातील दिशा दाखवून जिसके पीछे तेली व सदा भाग्यशाली असं कडक भाषण केलं। उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय सागरजी करपे ज्यांच्याबद्दल चर्चा झाली, त्या उज्ज्वलाताई बेलसरे, मी उज्ज्वलाताई तुम्हाला आज पहिल्यांदा बघतो, पण तुमचे पती मला वाटलं की इथं नसतील, पण ते मधूनच नानांच्या भाषणामध्ये उद्भवले। मला नेहमी वाटतं ना, किशोर बेलसरे जर दिसले तर ते अख्खा कार्यक्रम भाऊन टाकतात, असं मला आतापर्यंतचं नक्की लक्षात आलेलं आहे। कारण बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष झाले आणि बावनकुळे साहेबांना आम्ही भेटायला गेलो, आणि भेटायला गेलेलो असताना त्या ठिकाणी आपले ते श्रीकांत भारतीयच्या घरी गेलो। श्रीकांत भारतीयच्या घरी त्या ठिकाणी किशोर बेलसरे अगोदर हजर होते, आणि मी नाना बेलसरे कधी बावनकुळेंना सोडतील आणि आम्हाला 2 शब्द बोलायची संधी देतील याची वाट पाहत राहिलो। त्या दिवसापासून किशोर बेलसरेंचं नाव मी पाहिलं, तर एक तळमळीचा कार्यकर्ता आहे, आणि नानांनी ज्या पद्धतीने आपल्याला आव्हान केलं तसं आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं राहणं अपेक्षित आहे। कारण आज एखाद्या गोष्टीमध्ये ते भाषण बंद करून टाकलं तर जरा बोलायला बरं राजा असला तर ते पुढारलेलं पण येतं। नाशिकच्या वाट्याला नाना तुमच्यामुळे, आणि केवळ फक्त तुमच्यामुळे, महाराष्ट्र प्रांतिक मध्ये असू दे नाहीतर अखिल भारतीय। या दरम्यान डॉक्टर सुप्रिया पाटील यांनी घटस्फोट या विषयावर अतिशय प्रभावी व प्रेरणादायी भाषण केलं। मंडळाच्या वतीनं लकी ड्रॉ आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये प्रथम क्रमांकास पैठणीसह विविध बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। संताजी महाराजांची 401वी जयंती
या जयंतीचं स्वागत करण्याकरता किशोर भोग बेलसरे 9 न्यूजचे संचालक व NDTVचे रिपोर्टर यांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी पंचवटीचा अध्यक्ष अमोल करपे, संताजी महाराज बहुउद्देशीय सेवा संघ पंचवटी तसेच रणरागिणी महिला मंडळ पंचवटी व संताजी युवक मंडळ यांच्यातर्फे त्यांचे मी आभार मानतो। माननीय उज्ज्वलाताई बेलसरे यांनी जो आमच्या रणरागिणी महिला मंडळ पंचवटीचा सत्कार केलाय त्याच्याबद्दल आम्ही पंचवटी महिला मंडळातर्फे व पंचवटी युवक सर्व मंडळातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानतो। अशी संधी आम्हाला यापुढेही त्यांनी द्यावी, आमची अशी संधी। उत्सवाचे प्रमुख आयोजक श्री संताजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, रणरागिणी महिला मंडळ, श्री संताजी महाराज युवक मंडळ, कार्याध्यक्ष गजानन नाना शेलार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले, समाज बांधव तथा भोजन प्रायोजक संदीप शेजोळे, कार्यालय प्रायोजक जितेंद्र बेलगावकर, नाशिक शहर तेली समाज अध्यक्ष हितेश वाघ, भाजपच्या महिला सरचिटणीस उज्ज्वला किशोर बेलसरे, नाशिक शहर महिला मंडळ अध्यक्ष सरिता सोनवणे, निखिल पवार, विक्रांत चांदवडकर, सागर करपे, संस्थेचे अध्यक्ष अमोल करपे, रणरागिणी महिला मंडळ अध्यक्षा गीता चांदवडकर, युवक मंडळ अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता क्षीरसागर यांनी उत्कृष्टपणे केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचवटी अध्यक्ष अमोल करपे, स्वप्नील खैरनार, निलेश खैरनार, प्रवीण चांदवडकर, नंदकुमार जाधव, संदीप पैठण पगार, अरुण क्षीरसागर, सुनील केदार, सचिन शिंदे, रंजन बिरारी, मयूर लोखंडे, मिलिंद राऊत, मनोज करपे, गीता चांदवडकर, सुजाता कस्तुरे, वैशाली जाधव, अर्चना करपे, शीतल राऊत, रुपाली राऊत, राधिका जाधव, शीतल शेजोळे, रोशनी चौधरी आणि सर्व मंडळ कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।